झालेले आहेत. तर डावाची इथे सुरुवात केली जाणार आहे, सामन्याला सुरुवात केली जाणार आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकाल, विकी आणि सागर वनगा दोन्ही विस्फोटक सलामीवीर खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. बाळगोपाल सोनालीपाडा संघाकडून सुसज्ज असं मैदान आहे. खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती असेल, आपण सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण करत असताना थोडी काळजी घ्यायची आहे स्वतःची. विशेषतः उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफ साईडला तिकडे नदी आहे आणि दरीत आपण जाऊ शकता. सो प्लीज स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑफला फिल्डर तैनात करण्यात आलाय. पहिलं षटक घेऊन गोलंदाज मनोज घाटाळ. यवई एक्सप्रेस पहिलाच बॉल मिस टाइम फटका, परंतु नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडलाय बॉल. थोडासा सुदैवी ठरतोय फलंदाज. पहिल्या बॉलवर मिळेल एक धाव. खातं उघडण्यात आलंय पहिल्या चेंडूवर फलंदाज विकी कडून. विकी आणि सागर हे दोन सलामीवीर खेळपट्टीवर आहेत. मनोज घाटाळ सध्याच्या घडीला चर्चित असलेलं नाव आहे भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये, सिटी क्रिकेटमध्ये. ज्या गोलंदाजाचा बोलबाला आहे तोच मनोज घाटाळ. यवई संघाचं प्रतिनिधित्व करत असताना, स्वतःच्या गावच्या टीमसाठी खेळत असताना आणि मागील स्पर्धेमध्ये नानकर येथे मनोज घाटाळची अनुपस्थिती जाणवली होती या टीमला. आज मात्र पुन्हा एकदा संघात आगमन झालेलं आहे आणि त्यामुळेच ताकद वाढलेली आहे यवई संघाची. एक अतिशय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे मनोज घाटाळ. क्विकर बॉल टप्पा पडल्यानंतर लवकर आला फलंदाजाकडे. फलंदाज आपल्या फटक्यामध्ये उशीर करताना दिसलाय. स्किड होणारा चेंडू होता. बाउन्स देखील थोडा जास्त पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, अगदी पहिल्या बॉल पासून चांगल्या रिदम मध्ये गोलंदाज पाहायला मिळत आहे मनोज घाटाळ. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 वर. काही सामने लो स्कोरिंग पाहायला मिळालेले आहेत. काही सामन्यांमध्ये भरपूर धावा देखील आपण बघितल्यात. पहिल्याच मॅच मध्ये सकाळी प्रिन्स 11 पीसी संघानं योगेश 11 आमने बी संघाविरुद्ध 47 धावा चेस केल्या. त्यानंतर मात्र मोठी धावसंख्या चेस होताना दिसत नाहीये. बॉल हवेत आहे आणि इथे पकडला गेलाय हा झेल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद. नवीन फलंदाज धीरज मैदानामध्ये येण्यात नंबर 3. धीरजला आता जबाबदारीनं खेळ करावा लागणार आहे. पहिला गडी लवकर बाद झालाय, त्यामुळेच मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. सागर वनगाकडून फार जास्त अपेक्षा असतील. एक असा फलंदाज आहे जो फार खोऱ्यानं धावा काढू शकतोय, परंतु गोलंदाजी काय भन्नाट वेगानं केली जाते. थोडासा आखोट टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट लिफ्टिंग डिलिव्हरी, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फसलाय चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज मनोज घाटाळ अगदी आपल्या नावलौकिकाला साजेशी गोलंदाजी करतोय. ज्या गोलंदाजीसाठी तो जाणला जातो तशीच गोलंदाजी येथे पाहायला मिळते. धारदार वेगवान मारा. पुन्हा एकदा यावेळेला बॅटचा फेस उघडलाय. फटका चांगला आहे, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय वाईडिश गलीमध्ये. अगदी गॅपमधून बॉल काढण्याचा प्रयत्न होता, फक्त दिशा दाखवली होती फलंदाजानं. फटका सुंदर सजवला होता, मात्र गॅप पूर्णपणे शोधू शकला नाहीये. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलंय फलंदाज धीरजला. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या अगदी कासव छाप गतीनं पुढे सरसावते. जाऊन पोहोचले 3 या आकड्यावर. 3 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्ले मध्ये आज बऱ्याचशा गोलंदाजांनी चांगला मारा केलेला आहे. या अगोदर आपण वालशिन संघाकडून विनोदला बघितलं होतं. सावध संघाविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याने देखील 2 धावा देत 2 गडी बाद केले होते. हा बॉल यावेळेला मनगटी प्रहार फ्लिक केलाय. हवेत होता बॉल, मात्र फिल्डरला बीट करत असताना बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. हा दर्जेदार चौक.
तोडले गेलेले आहेत. दरम्यान पहिला चौकार आला या सामन्याचा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बाळगोपाळ सोनालेपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना यवई संघाविरुद्ध पिसेगावचे सुधा पाटील अर्थात सुधाभाई हे देखील ऑनलाईन ही स्पर्धा एन्जॉय करतायत आणि त्यांच्या माध्यमातून सखाराम पाटील तसेच या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. अभिनंदन खऱ्या अर्थानं सखाराम पाटील साहेबांचं त्यांनी केलेलं आहे. अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन इथे पाहायला मिळत आहे. थँक्यू सो मच सुधाभाई, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नवीन षटक घेऊन स्वतः संघ नायक सज्ज होत असताना संजय तरे. संजय तरेनं अनेक मैदानं गाजवलेली आहेत. संजय तरेनंच खऱ्या अर्थानं या संघाची चांगली बांधणी केलेली आहे असं मी म्हणेन. कारण संजय तरे हा एक पहिला स्टार खेळाडू आहे यवईचा असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ज्या पद्धतीनं संजयनं खेळ सादर केलेला आहे. बऱ्याचदा संघ अडचणीत असताना फलंदाजीच्या जोरावर असेल किंवा गोलंदाजी करत असताना सामने जिंकून दिलेले आहेत. आणि त्यानंतर जे इतर युवा खेळाडू आलेले आहेत ज्याच्यामध्ये मनोज घाटाळला आपण पाहतोय, इतर राहुल सारखे खेळाडू असतील ते तयार झालेले आहेत. एक धाव येथे पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 8. बाळगोपाळ सोनालेपाडा संघ देखील एक चांगला मजबूत संघ आहे आणि विस्फोटक फलंदाज या टीमकडे आहेत. पण आतापर्यंत तरी गोलंदाजी चांगली पाहायला मिळालेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आला. शेवटच्या बॉलवर विशेषतः खूप चांगला फटका सजवला होता सागर वनगानं. यावेळेला सागरनं स्वीप करायचा प्रयत्न केला, रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं परंतु बॅटवर बॉल येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मागच्या ओव्हरमध्ये देखील एक स्विच हिटचा प्रयत्न फलंदाजाने केला होता धीरजनं, परंतु त्याला देखील यश मिळालं नाही. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला बॅटचा थोडासा फेस उघडलाय. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल चाललाय स्क्वेश डीप थर्डमॅनला. चांगला एफर्ट लगावलाय फिल्डरनं. अगदी सीमारेषे लगत जात असताना चेंडू अडवलाय, फेकलाय, मात्र फेक थोडी संत आली आणि त्याचाच फायदा घेतला जातोय. तिसरी धाव येते बघता बघता कंप्लीट केली गेली आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. मॅग्निफिसंट पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली दुहेरी अंकात 11 या आकड्यावर. 11 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. काहीशी संत सुरुवात आहे. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे फलंदाजांकडून. सध्या खेळपट्टीवर जोडी आपल्याला पाहायला मिळते सागर आणि धीरज यांची. स्ट्रायकिंग एंडला धीरज, भारदस्त देहयष्टी असलेला फलंदाज. स्विच हिटचा प्रयत्न. आता वारंवार स्विच हिटचे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अचूक टायमिंग नाहीये परंतु येथे काही धावा जरूर मिळतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील सक्सेसफुल. 2 धावा पूर्ण होत आहेत. जिथे मिळतील तेथे धावा जोडण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न योग्यच म्हणावा लागेल. असे प्रयत्न करावेच लागणार आहेत कारण प्रत्येक बॉलवर चौकार षटकाला येईलच असं नाहीये. प्रतिस्पर्धी संघाकडे चांगलं गोलंदाजी आक्रमण आहे त्यामुळे धावफलक हालता ठेवणं हे फार गरजेचं असणार आहे. धावफलक हालता ठेवतायत दोन्हीही फलंदाज. धावसंख्या 13. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पायावर आदळलाय जोरदार अपील आणि यस, फिंगर गोज अप. फलंदाज बाद. होता फलंदाजाला स्क्वेअर लेग क्षेत्र लाईन मिस केली आहे आणि अगदी एस्टेनच्या समोर पकडला गेलाय फलंदाज धीरज. बादून तंबूत परततोय. दुसरा धक्का बसलाय सोनालेपाडा संघाला. धावसंख्या 13. नवीन बॅट्समन मोनिश. फलंदाजांना हवी तशी कामगिरी आतापर्यंत तरी करता आलेली नाहीये. गोलंदाजी फार दर्जेदार पाहायला मिळते. आणखी एक चांगला बॉल अगदी ब्लॉकलचा वेध घेतला. यावेळेला बॅटची एज घेत असताना विकेट कीपर बॉलवर येतोय तोपर्यंत मिळते 1 धाव आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात. कैलास मोगरे दरम्यान या ठिकाणी सन्मान्य कैलास मोगरे आणि सन्मान्य अरुण जाधव यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे आई एकविरा चषक 2024 मध्ये. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटची ही रणधुमाळी, क्रिकेटचा हा रणसंग्राम येथे रंगतोय सांगेगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. आणि याचं सारं श्रेय जातं येते म्हणजेच सखाराम शेठ पाटील यांना, त्यांच्या संपूर्ण टीमला, आई एकविरा स्पोर्ट्सला. सकाळी देखील चर्चा सुरू होती. या मैदानावर पूर्वी फार स्पर्धा व्हायच्या ज्याच्यामध्ये ओपन फॉर्मॅट देखील आपल्याला पाहायला मिळायचा. आणि पूर्वी कसं असायचं की 2 दिवसच बहुतेक स्पर्धा असायच्या, शनिवार आणि रविवार.
विकेंडलाच स्पर्धा असायची, शनिवारी ग्रामीणचे संघ खेळायचे आणि संडेला ओपन संघ खेळायचे. ते एक नाव मला नेहमीच आठवतं, खोका 11. कारण आमच्या किरवलीचा संघ होता सेमीफायनलमध्ये त्यांच्या विरोधात आणि ग्रामीण संघांना एक मुभा असायची, सेमीफायनलमध्ये पोहोचल्यावर तुम्ही देखील ओपनचे खेळाडू तुमच्या टीममध्ये घेऊ शकत होता, असं नियम त्यावेळी होता. तेव्हा मात्र त्या खोका 11 संघाची दहशत होती, जबरदस्त खेळाडू पाहायला मिळायचे. पण आता कॉन्सेप्ट पूर्णपणे चेंज झालेली आहे. विशेषतः ग्रामीणच्या ज्या स्पर्धा होत आहेत आपल्याकडे ग्रामीण संघांनाच प्राधान्य दिलं जातं. ओपनच्या स्पर्धा इकडे या विभागामध्ये फार कमी पाहायला मिळत आहेत. स्लॅश करायचा होता, चेंडूची लाईन चुकीची आहे, वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. अवांतर धाव खर्च केली गेली आहे. नवीन षटकाला प्रारंभ केलाय गोलंदाज प्रतीकनं. चालू असलेला सामना आपल्या समोर. दीपराज स्पोर्ट्स यवई विपक्ष बाळगोपाल सोनालेपाडा. सोनालेपाडा संघ टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटकं संपलेली आहेत. तिसऱ्या षटकाची सुरुवात व्हाईट बॉलनं केली आहे गोलंदाज प्रतीकनं. धावफलकावर धावा झळकत आहेत फक्त 15 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्रायकिंग एंडला मोनिश. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला चेंडू तटवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. चेंडूच्या लाईनमध्ये व्यवस्थितपणे फलंदाज जात नाहीये. खेळपट्टीचा आपण विचार केला तर वेगवान खेळपट्टी आहे. बॉल जास्तच वेगाने निघतायत आणि त्याचा फायदा बऱ्याचशा वेगवान गोलंदाजांनी घेतलाय. पहिलं षटक ज्या पद्धतीनं मनोजनं हाताळलं, अप्रतिम वेग पाहायला मिळाला होता, अचूकता त्याची पाहायला मिळाली होती. यावेळेला थोडासा टप्प्याचा बॉल पुल केलाय, धमाकेदार फटका, बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार. सुपला येथे प्रयत्न तर केला गेलेला नाहीये. रिव्हर्स स्वीपचा स्विचिटचा वापर फलंदाजांनी केलाय. कदाचित आता या ओव्हरमध्ये सुपला शॉटचा देखील प्रयत्न होऊ शकतो कारण तिसरं षटक सध्या चालू आहे. परंतु एक चांगला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. चेंडूच्या मेरिटवर खेळला गेलेला फटका, मोनिशच्या बॅटमधून पुल शॉट. 6 धावा त्यांनी प्राप्त केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वर. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल पॉवरफुल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गोल. ते सोनालेपाडा संघाला पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 14 धावा फलकावर होत्या. या ओव्हरची सुरुवात प्रतीकनं वाईडनं केली, त्यानंतर एक चांगला डॉट बॉल टाकला, परंतु तदनंतर 2 बॅक टू बॅक षटकार आलेले आहेत फलंदाज मोनिशच्या बॅटमधून. मोनिश ऑन फायर. धावसंख्या 27. पुन्हा उडवलाय, पुन्हा तेच क्षेत्र निवडलंय. डीप स्क्वेअर लेग, बॉल फिल्डरच्या डोक्यावरून षटकारांची हॅट्रिक. आपल्या चुकांमधून शिकताना दिसत नाहीये. सलग शॉर्ट चेंडूंचा मारा त्याने सुरू ठेवलेला आहे आणि फलंदाज त्याचा फायदा घेत असताना चेंडूची अक्षरशः पिसे काढायला सुरुवात केली आहे फलंदाज मोनिशनं. सलगचे 3 षटकार. पहिला फलंदाज आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधून सलगचे 3 षटकार आलेले आहेत. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे आई एकविरा चषक 2024 मध्ये फलंदाज मोनिशनं. यावेळेला गुडघ्यावर येत असताना स्विंग करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला बॉल पाहायला मिळाला. बॅट्समन बेट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज प्रतीक. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 33 रन्स. 33 धावा फलकावर आहेत. तिसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. यानंतर एक षटक देखील बाकी असेल, म्हणजेच कुठेतरी 45 ते 50 पर्यंत मजल मारता येऊ शकते. सागर सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहे नॉन स्ट्रायकर सेंडला, परंतु मोनिश सध्या चर्चेत आहे. त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळेला थोडासा मिस हिट आहे, परंतु फिल्डर दूर आहे. डीप स्क्वेअर लेगला एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात निघालेत फलंदाज आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. याचबरोबर हे खर्चिक षटक समाप्त होते. एक्सपेन्सिव्ह ओव्हरची समाप्ती झाली आहे.
धावसंख्या 35, तब्बल 21 धावा खर्च केल्या प्रतीकनं आपल्या षटकामध्ये. चांगला पलटवार येथे पाहायला मिळालेला आहे बाल गोपाळ सोनालेपाडा संघाकडून. विशेषतः मोनितचं विशेष कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं त्याने बॅटिंग केली आहे. 35 रन्स ऑन द बोर्ड. लगेच शेवटच्या ओव्हरला सुरुवात करायची आहे. पहा तुम्ही अधिकचा वेळ खर्च करत आहात. यानंतर देखील आम्हाला 3 सामने कव्हर करायचे आहेत. हे पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं आहे. परंतु तोपर्यंत आपण जाऊयात व्यासपीठावर. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आमणेपाडा संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू रामकृष्ण काकडे, एक लेजंड क्रिकेटपटू या आमणे लोणाड विभागातील. त्यांच्या सन्मानाकडे आपण जात आहोत. मी पिंटू पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण रामकृष्ण काकडे यांना सन्मानित करायचं आहे. MD स्पोर्ट्स आमणेपाडा संघासाठी खूप चांगली कामगिरी त्यांची सातत्याने आपण पाहत आलेलो आहोत. पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत. आज या स्पर्धेची शोभा वाढवत असताना त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. मायची उबदार शाल, सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. थँक्यू सो मच रामकृष्ण काकडे फॉर बिईंग विथ अस. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. शेवटचं षटक सुरू होतंय. गोलंदाजीला येतोय रोशन, समोर आहे मोनिश. जबरदस्त फटका सागर आहे. सागरच्या बॅटमधून या वेळेला तडाखा, धुमधडाका षटकार. षटकारांचा आता पाऊस पाडायला सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजांनी. यावेळेला डॉट चेंडूची सांगता केली आहे गोलंदाजाने. कमबॅक डिलिव्हरी चांगली पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय आणि ऑनसाईडला विशेषतः मोठमोठे फटके पाहायला मिळालेले आहेत दोन्ही फलंदाजांकडून. पुन्हा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला उसळणारा बॉल होता. खूप चांगलं हे मैदान आपण बघतोय. मैदानाची सजावट विशेषतः ज्या पद्धतीनं केलेली आहे त्यामुळेच आणखी जास्त सुंदर वाटतंय. सांगेगावचं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. सलगचे 2 डॉट चेंडू येत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 41 धावा. आमचं समालोचन कक्ष आमचे परममित्र स्वर्गीय सूरज भास्कर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आलेली आहे. त्यांच्या नावानं हे आमचं समालोचन कक्ष आहे. अनेक स्पर्धा आम्ही एकत्रित कव्हर केल्या. यावेळेला प्रेक्षणीय फटका, दिल खेचक फटका अगदी गॅपमधून. बॉल सीमा पार, चौकार. लाजवाब टायमिंग आणि लाजवाब प्लेसमेंट. लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान गॅप शोधला होता. यावेळेला ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन ला, काउस कॉर्नरकडे. एकदा पूर्ण केली फेक. ओ हो बाउन्सवर फेक होती, मात्र विकेट किपरला बॉल कलेक्ट करता आला नाही. धावचीची संधी निर्माण जरूर झाली होती परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये यवई संघाला. 2 धावा मिळत आहेत सोनालीपाडा टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचली 47 वर. एक मोठी धावसंख्या म्हणता येईल विशेषतः या मैदानाचा विचार करता. खेळपट्टी कुठेतरी गोलंदाजांना थोडीफार मदत करते. जेव्हा जेव्हा अचूक टप्प्यावर गोलंदाजी झाली आहे फलंदाजांसाठी थोडंसं डिफिकल्ट गेलंय. पण या मॅचमध्ये बाउन्स बॅक चांगला पाहायला मिळतोय सोनालीपाडा टीमकडून. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 14 होत्या, मात्र दुसऱ्या 2 ओव्हर्समध्ये चांगल्या धावा जोडल्यात. येथे झेल ड्रॉप होतोय. खराब क्षेत्रक्षण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आणि पुन्हा एकदा 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचले 49 वर आणि याचबरोबर डावाची होते सांगता. पुढील सामन्याच्या टॉससाठी कॅप्टन्स सज्ज राहायचं आहे. गावदेवी वालशिंद विपक्ष जय भोलेनाथ आमणेपाडा असा सामना असेल. आणखी एक महत्वाची मॅच या स्पर्धेतील आपल्या समोर येईल. तर डावाची सांगता झाली आहे 50 धावांचं यवई संघासमोर. आपण लगेच वळणार आहोत आमच्या स्वर्गीय यशवंत काठोड पाटील टॉस बॉक्स मध्ये.
सन्माननीय अरुण जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आहे आमने लोणार ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनची एक भव्य स्पर्धा होणार आहे. लीग स्वरूपाची स्पर्धा असेल. फ्रँचायझी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. आमने लोणार प्रीमियर लीग होणार आहे आणि त्यासाठी असोसिएशनच्या खेळाडूंनाच संधी मिळणार आहे. तब्बल 16 संघ त्या स्पर्धेत सहभागी होतील. फ्रँचायझी क्रिकेट असेल त्यामुळेच ज्या ज्या खेळाडूंना सहभागी व्हायचं आहे त्यांनी फॉर्म कलेक्ट करायचे आहेत. कैलास पाटील सावध यांच्याकडून आपण फॉर्म घ्यायचे आहेत आणि डेट देखील काही दिवसांतच डिक्लेअर केली जाईल. एक मोठी स्पर्धा येते. गुड न्यूज आहे. आपण वळूयात टॉसकडे. दुसऱ्या फेरीतील हा सामना असेल आणि हा सामना प्रत्येकी 3 षटकांचा राहील. याची दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. जय भोलेनाथ आमनेपाडा विरुद्ध आई गावदेवी वालशिंद. अनदर बिग मॅच. अरुण जाधव साहेब आमच्यामध्ये जोडले गेलेले आहेत. टॉस बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस कॉइन एका बाजूला आई एकविरा चषक आणि दुसऱ्या बाजूला सावरी देव प्रसन्न. आमनेपाडा टीमचे कॅप्टन कॉल देतील. आई एकविरा चषकाची मागणी परंतु आलेला आहे सावरी देव प्रसन्न. थँक्यू सो मच जाधव साहेब. विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी. टॉस जिंकला या ठिकाणी वालशिंद संघानं काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. काय वाटतं पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं कामगिरी केली गेली संघाकडून ओव्हरऑल क्लिनिकल परफॉर्मन्स होता की एखादं असं क्षेत्र आहे जिथे वाटतंय की नाही आणखी चांगलं झालं पाहिजे? त्याच्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे. आता ह्या मॅचमध्ये तुम्ही बघताय की आमनेपाडा संघ समोर आलेला आहे. चांगली कामगिरी मागच्या स्पर्धेमध्ये त्यांनी केली होती. येथे देखील चांगली सुरुवात केलेली आहे. काय वाटतं या टीमविषयी? टीम चांगलीच आहे पण कमीत कमी धावांवर थांबण्याचा प्रयत्न करू. संघामध्ये काही चेंजेस? हा एक आहे. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. आमनेपाडा संघ चांगली कामगिरी होते परंतु कुठेतरी शेवटच्या क्षणाला चुका होत आहेत. त्याबद्दल काय बोलाल? काय नाही, आम्ही आता प्रयत्न करू की चुका सुधारू. राजकुमार खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. मागच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी बॅटिंग चांगली केली होती. गोलंदाजी चांगली त्यांच्याकडून होते. आज देखील पहिल्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. तर त्यांचं किती योगदान आहे तुमच्या टीमसाठी काय सांगाल? खूपच योगदान आहे. ते खूप चांगले केलं आणि आमच्या टीमचे सिनियर प्लेयर आहेत तर नक्कीच त्यांना रिस्पेक्ट असेल माझ्याकडून. त्यांच्या व्यतिरिक्त कुठल्या फलंदाजांकडून अपेक्षा असतील की जे चांगली फलंदाजी करून एक चांगला स्कोर उभारतील? आहे गुणेश पाटील आहे, संकेत पाटील आहे, राहुल भवीर. निश्चितच चांगली फलंदाजांची फळी आहे. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा असतील या मॅचसाठी. तर टॉस येथे संपन्न झाला आहे आणि टॉसमधून समाचार असा आहे की आई गावदेवी वालशिंद वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. मनोज कार्वे इज देअर. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय अरुणजी जाधव साहेब ज्यांचा आपण हेतूची सन्मान करूया आपल्या मंडळाच्या वतीने आपल्या व्यासपीठावर. तर विनंती करतो पिंटू पाटील आपणास आपल्या शुभ असते आपण हा सन्मान घ्यायचा अरुणजी जाधव साहेबांचा. आणि मैदानामध्ये धावांचा पाठलाग सुरू झाला. पहिलाच अचूक चेंडू अगदी फुलर लेंथ होता, खोदून काढला. तो सामना खोदून काढावा लागेल. वाघाची दहाड करावी लागेल तेव्हाच पहाड फोडता येणार आहे. कारण पहाडाप्रमाणे धावसंख्या उभी केली आहे 49. आणि पाहतोय आपण स्क्रीनवरती अरुणजी जाधव साहेब ज्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. आयोजक पिंटू पाड्याच्या शुभ असे स्क्वेअर कट डिलाइटफुल डिलिशियस चविष्ट रुचकर रसरसीत फसफसीत चौकार. शुभ असते हा हेतूची सन्मान घ्यावा कैलाजी मोगरे साहेबांचा आपल्या व्यासपीठावर. किती सुंदर फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य ज्या सौंदर्याची आपण लयलूट केली आपल्या डोळ्यांमध्ये समाविष्ट झाला तो फटका.
यालाच म्हणतात क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस विथ अनसर्टेनिटी. आणि कैलाजी मोगरे काका आपल्यामध्ये बघा, चांगले होतकरू व्यक्तिमत्व आपल्या सांगेगावचे वरिष्ठ व्यक्तिमत्व ज्यांना आपण सन्मानित करतोय. आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून स्पर्धा सुद्धा एंटरटेनमेंट आहे, मैदान सुद्धा एंटरटेनमेंट आहे. सकारामजी पाटील सुद्धा एंटरटेन करतायत आणि क्रिकेट वीर सुद्धा एंटरटेन करतायत आणि तुम्हाला दाखवत आहेत SK एंटरटेनमेंट. किरणजी थळे धावसंख्या 4, तो चौकार तो मारला मनोजने आणि मी मनोज कारवे तुम्हाला घेऊन चलतोय मैदानामध्ये. हो द विकेट शॉट ऑफ गुड लेन, तो होता बॅट वेगाने व्हर्टिकल रोल केली होती. चांगला रोल निभावण्याचा प्रयत्न मनोज घाटालचा. अगदी विस्फोटक फलंदाज अशी ख्याती आहे ज्याची, जसं नाव आहे त्या नावाला रोशन करण्यासाठी त्याचा प्रयत्न. फुटवर्किंग छान होतं परंतु चेंडू लाजवाब हाताळतो गोलंदाज मिस्टर मयूर. मयूर पंख जेव्हा पसरले जातात तेव्हा ते सौंदर्य किती सुंदर दिसतं. तसा हा चेंडू टाकत असताना छान रनअप आहे, रिलीज मस्त करतोय. फुलटॉस होता ॲट द वेस्ट, अगदी थाईच्या जवळ फुलटॉस टाकला होता ज्याला नीटसं उचलता आलं नाहीये. फुलटॉसला मारणं एक जोखीम असतं परंतु फक्त ड्राईव्ह केलं तर मिड ऑफला दिशा दिली, सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 50 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकता दीपरा स्पोर्ट्स येवई संघाची आतापर्यंत 5 वर. एकेकडे बाद नाही. आमच्यासोबत आहे प्रवीणजी कोट ॲज अ स्कोरर आणि आपल्या व्यासपीठात अनेक मान्यवरांच्या समेत आमच्या सकारामजी पाटील या स्पर्धेकडे ज्यांचं बारीक लक्ष, कारण त्यांचं दिवसाचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना झोप लागत नाही बरेच दिवस आणि त्यांनी अहोरात्र मेहनत करून आपल्या इक्विरा स्पोर्ट्सला समवेत घेऊन या स्पर्धेची आखणी केली, बांधणी केली, नियोजनबद्ध आयोजन केलं आणि हे प्रयोजन पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या समोर जे रेखाटलं जाते हे व्यासपीठ छत्रपती शिवाजी महाराज टिंगार क्रीडांगणावरती ही स्पर्धा. 6 धावसंख्या. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला फुलटॉसला मस्तपैकी सहज, अगदी बॅट सरळ बॅटनी लो बॅकलिपचा वापर करून ड्राईव्ह करतोय, जोखीम घेत नाहीये. फुलटॉस होती, मोठं आक्रमण केलं जाते बघा, ड्रिल करून दाखवतोय फलंदाज बॅट. याला म्हणतात समजदारचं क्रिकेट. संत आणि सावध सुरुवात कशी करायची हे दाखवत असताना दीपरा स्पोर्ट्स येवईचे हे सलामीचे फलंदाज धावसंख्या 7 वर. प्रत्येक षटकामध्ये 12.50 सरासरी राखायची आहे. आता वेगाने वारा वाहतोय, घोंगावतोय. हा हवेचा वारा आहे, सोबतीला क्रिकेटचा वारा आहे आणि एकच नारा आहे आई एकविरा चषक 2024. वा, सुरेख चेंडू हाताला शेवटचा आणि गोड शेवट करत असताना गोलंदाज मयूर. एकेगडी बाद नाही परंतु धावसंख्या आहे 7. परंतु जे रिक्वायरमेंट पाहिजे होता 12.5 धावांचा तो इथे खाली राहिलाय. म्हणजेच असं म्हणू शकतो की मयूरने या ठिकाणी जबरदस्त बॉलिंग केली आणि पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाला फ्रंट फुटला आणलंय असं म्हणायला हरकत नाहीये. पुढच्या सामन्यासाठी आपण टॉस केला, लगेच आपण पुढचा सामना खेळवणार आहोत. आजच्या दिवसामध्ये 10 आपण संघ पाहिले आणि बेस्ट ऑफ बेस्ट संघांची स्पर्धा आता कुठे सुरू झालेली आहे. 2रा राऊंड, 3रा राऊंड असं करता करता आपण आजचा दिवस सक्सेसफुल इथे पार करतोय. सन्मान्य दीपेशजी पाटील उद्योगपती इताडे यांच्या माध्यमातून आपल्याला मॅचसाठी ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. त्यांच्या आजीच्या नावाने स्वर्गीय बारकुबाई केशव पाटील यांच्या नावाने. आणि आपण नक्कीच मंडळाच्या वतीने मी विनंती करतोय पिंटू पाटील यांस की आपण दीपेशजी पाटील साहेबांचा सन्मान घ्यावा आपल्या व्यासपीठावरती. म्हणतात की कोणाचं येणं नुसतं येणं नसतं तर ते कोणाच्या तरी काळजावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं, क्रीडा सेवेचं देणं असतं. हे देणेकरी आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्यांना आपण सन्मानित केलं पाहिजे. हिमालयाची उंची असे मान्यवर, सागराची खोली असे मान्यवर, सूर्याचे तेज असे मान्यवर, चंद्राची शीतलता असे मान्यवर, वटवृक्षाची छाया असे मान्यवर, मातीवरची माया असे मान्यवर आपल्याला लाभतात. आजच्या सकाळपासून मान्यवांची मांदिळे सुरू आहे आणि प्रत्येकाने आपल्याला मोलाचे हात पुढे केलेले आहेत आणि ज्यांचं मार्गदर्शन, ज्यांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे हे सर्व मान्यवर. बैठकी शॉट माझा प्रयत्न स्लॉग स्वीप केलाय, डीप मध्ये शतशक तैनात आहे, त्या ठिकाणी कव्हर केलं जाते आणि फक्त एका धावेवरती सिमिट ठेवलं.
फलंदाजाला आता हात खोलण्याची वेळ आली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या आणि आता 1 धाव. इथे काढलेली धावसंख्या एकूण 8, परंतु लक्ष्य 50 धावांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आहे की कुठल्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जर कोणता मार्ग असेल तर तो मी शोधून काढेल, आणि जर कुठला मार्ग नसेल तर तो मी स्वतः तयार करेन. ते तुम्ही स्वतः तयार केला पाहिजे. मार्ग सापडत नसेल तर ध्येय सोडू नका. स्वतःचा रस्ता स्वतः बनवा. हेलिकॉप्टर होण्याचा प्रयत्न होता, खोदून काढला चेंडूला. फुलर लेन डिलिव्हरी, याला म्हणतात अचूक मारा. ह्या मोमेंटला अशा प्रकारची गळचेपी करणारी बॉलिंग जर टाकली तर नक्कीच तुम्ही फलंदाजाला जे जखडून ठेवू शकता तो प्रयत्न इथे लाजबाब पद्धतीने करतायत. आधी मयूरने त्या ठिकाणी पंख फिरवले. आता आशिष करामत करत असताना या दुसऱ्या षटकामध्ये एकूण धावसंख्या स्थिर 8 वर. धावांचा पाठलाग करतोय दीपराज स्पोर्ट्स येवई. हो और प्रिच मिनी हेलिकॉप्टर उडवले. गोपनीसर की बॅट फिरवली. लॉंग लेफ्टच्या वरून कडक शॉट. केडीके 4 रन्स. मैं चलूंगा बॅट. काय बॅट फिरवली मनोज घाटालने. डोळ्याचं पारणं फेडणारा तो फटकार मारला होता. जणी काय बंदुकीतून गोळी निसटावी तसा वेगाने चेंडू निसटला. थ्रू द लॉंग ऑफ लाईक अ ट्रेसल बुलेट टू द फेन्स फॉर द 4 रन्स. सुपर शॉट फ्रॉम सुपर बॅटर मिस्टर मनोज घाटाल. धावसंख्या पोहोचवली 12 वर. आता हात खोलतोय पूर्णपणे. ओव्हर पिच चेंडू होता. गोपनी सारखी बॅट फिरवली होती आणि सेफ शॉट लगावला मिड ऑफच्या डोक्यावरून. लॉंग ऑफ थोडासा फाईन असताना सुद्धा त्याच्या जवळून चेंडू वेगाने गेला की त्याला चान्स सुद्धा भेटली नाही कव्हर करण्याची. पुन्हा गोलंदाज आशिष आत्ता सुद्धा खोदून काढलाय. पुलर लेन टाकतात आणि काय शॉट आहे. अक्षरशः वळलेला गवताला आग लागली असेल. आग लागली. सिकंदर नाही बनता. जबरदस्त मुकद्दर का सिकंदर बनण्याचा प्रयत्न करतोय. दिस इज स्टार क्रिकेटर आहे मनोज घाटाल. तो सामना सोडणार नाहीये. नेव्हर गिव्ह अप. धावसंख्या पोहोचवली वेगाने ती म्हणजे 16 वर. पुन्हा तयार स्थायिक केला मनोज घाटाल. वंडरिंग शॉट. ते क्षेत्र ते चित्र पाहतोय. आता मात्र चेंडू कव्हर केला जातो पण तो काय बॅट फिरवतोय. हृदयाचं पारणं आणि डोळ्याचं पारणं फेडणारा फटका मारतोय. धकधक करणारे फटके मारतोय आणि डीजे आमचा सुद्धा त्यामध्ये भर टाकतोय. सुरेख बॅटिंगचा नमुना पेश करतोय. परंतु बॉलरचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे कारण तो रूम देत नाही. कुठल्या प्रकारचा हाफ व्हॉली देत नाहीये. त्याला माहिती आहे मनोज घाटाल कुठल्याही दिशेला फटका फिरवू शकतो आणि इथे धावांचा आलेख वेगाने वाढू शकतो. परंतु फुलर चेंडू टाकतोय. खोलट टप्प्याचे चेंडू टाकतोय. धावसंख्या 17. थोडी का होईना पण खतऱ्याची घंटा वाजलीये. आणि आता बघा प्रेशर फुल टॉस आणि त्या ठिकाणी गेला. भगवान सेठ पाटील आणि सकाळची पाटील साहेबांच्या बॅनरकडे जात असताना नो प्लस. कलाटणी देतोय. सामन्याचा मोमेंट चेंज होतोय. हॉस्टर मोमेंट तयार करतोय. ऑफस्टॉक्स मोमेंट ऑफ द मॅच तयार करतोय मिस्टर मनोज घाटाल आणि त्याला सुंदर साथ देतोय मिस्टर समीर हवा का झोका. कारण हवा वेगाने वाहते आणि समीरची बॅट सुद्धा वेगाने फुलते खुलते गिरवली जाते फिरवली जाते. धावसंख्या पुढे सरकलेली आहे ती म्हणजे 22 वर. पहिल्या षटकात फक्त 7 धावा आल्या होत्या. आतापर्यंत 15 धावा कुठल्यात. षटक संपत नाहीये. लांबल्याच्या षटक आणि फटका लांबल्याचा मारण्याचा प्रयत्न. फ्लाय झाला चेंडू. आता मात्र शॉट बॅकवर्ड स्क्वेअर रिजन कडे कव्हरिंग केलं जात आहे. समीर घेतोय 1 धाव. षटक झालं समाप्त. दुसरं श्रमिक असेल स्ट्राईकला. धावसंख्या एकूण झाली आहे एवईची 23. आता येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. मॅचला कलाटणी मिळाली आहे. भरधाव वेगाने धावफलक पुढे चाललाय. पहिल्या षटकात असं वाटलेलं की गळचिपी होते परंतु मनोज घाटाने जे प्रेक्षणीय फटके मारले त्याला सुरेख साथ दिली
त्याच्या जोडीदाराने आणि हा संसार सुखाचा त्याने चालू ठेवला आहे. परंतु हा सुखाचा संसार तुम्ही आता भेदला तरच सामन्यामध्ये येऊ शकता, अन्यथा मनोज आणि समीर सामना घेऊन जाऊ शकतील. त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. 16 धावा कुठल्या ज्याने आणि पूर्णपणे संकेत दिले, एक डरावनी स्थिती निर्माण केली है कि हम भी जीतने के लिए आए हैं मैदान में, हमें भी जीतना है. आई एकविरा ट्रॉफी 2024 फ्रॉम सांगे. संग्राम पाटील साहेबांचं स्वप्न समीरच्या विकेटचं पतन झालं. बघा त्याची खेळाडूवृत्ती एकदा टाळा असू द्या समीरसाठी. स्वतःवर निघाला, कारण त्यांनी मागे सुद्धा अगदी वळून बघितलं नाहीये. जसा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, स्वतः निघाला आणि डगआउटमध्ये परतला. धावसंख्या 27, कारण एक चौकार आला. 2 चेंडू झालेत या षटकातील, म्हणजे आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. सामन्यामध्ये मोमेंटम आणलाय, सामना लय भारी होतोय आणि हो पाहतोय सुद्धा. का त्यामध्ये रंग भरले ते समीर आणि मनोज घाटालने. मनोज अजून मैदानामध्ये आहे, परंतु संजीवनी प्राप्त करून दिली गोलंदाज ओमकारने. मस्ट निडेड विकेट प्राप्त केली. म्हणजे जो संसार सुखाचा सुरू होता तो अखेरशा भेदलेला आहे आणि ती गरज होती, नितांत गरज होती. आता बघायचंय नवीन फलंदाज आलाय जो सेट झाला नाही अजून. नौका फलंदाज दडपण टाकेल की फलंदाज आक्रमण करेल. मिस्टर संजय कॅप्टन संजय तरे, ज्याने तऱ्हेच्या टुर्नामेंट्स केल्यात आतापर्यंत. खूपच जुना जाणता अनुभवी क्रिकेटर. समोर स्ट्राईकवर ओ खाली ठेवतोय संजयला. संजयला इथे सरप्राईज केलं, संभ्रमात टाकलं, चकमकीत केलं, चकमा दिला आणि या ठिकाणी हा गोलंदाज सामना टर्न करतोय असं चित्र पाहायला मिळते. पहिला चौकार आला, त्यानंतर विकेटची प्राप्ती केली, जोडी फोडली, भागीदारी फोडली. गाडी बाजूला काढायची. कोणाची कार आहे? अर्टिगा आहे बहुतेक, व्हाईट कलरची. तिचा प्रकाश परावर्तित होतो. बॅट्समनला प्रॉब्लेम येतोय, कारण समोर साईड स्क्रीन नाहीये, त्या कारणाने डायरेक्ट त्यांना कार दिसते. त्यांचं कारचं स्वप्न सुद्धा आहे संजयचं मोठ्या गेम मध्ये.
आहे. अजून 23 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 9 जिंकण्यासाठी दीपरा स्पोर्ट्स एवई संघाला. अजून सामन्यामध्ये खूप काय दडलंय. समीर बाद झाला तरी सुद्धा संजय मध्ये ती कॅपॅसिटी आहे, कॅलिबर आहे. मगाशीच अजय सरांनी उल्लेख केला होता की संजय असा खेळाडू आहे की जो सामन्याला टर्न करू शकतो. त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून, त्याच्या बॉलिंगच्या माध्यमातून जुना अनुभव तो इथे पणा लावू शकतो आणि ती वेळ नक्कीच आली आहे. काही येवई संघाने सुद्धा अनेक चॅम्पियनशिप जिंकलेल्या आहेत. हो, आत्ता हुकरचा प्रयत्न, चेंडू बहुतेक हँडलच्या जवळ लागलाय, त्या कारणाने मिडलिंग झाला नाही, टायमिंग झाला नाहीये, सेफ. येस, हाताजवळ लागला आणि पंचाने लेग बायचा इशारा केलेला आहे. हेड जवळ लागलाय. ओके सर, ओके. के सर सांगत असताना धावसंख्या 28 वर. परंतु मनोज घाटाला स्ट्राईक वरती आणणं हे ध्येय होतं. ते ध्येय अगदी साध्य केलं असं मला हरकत नाहीये. संजय तरेने तुमच्या ध्येयासाठी आतुनात प्रयत्न करा. जगाने वेडं म्हटलं तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास लिहितात आणि शिकलेले लोक बिचारे तो इतिहास वाचत बसतात. ही इतिहास रचण्याची वेळ आहे, जोखीम पत्कराची वेळ आहे. तुम्ही स्टार खेळाडू आहेत, तुम्हाला जिंकायचंय मैदान, तुम्हाला जिंकायचंय सामना. गुडघा टेकून फटका मारचा प्रयत्न, लाऊड अपील झाली होती परंतु चेंडू लेगस्टिकला सोडून जाणार. आणि बघा, स्ट्राईक रोटेट पण नाही केली, मनोजने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. अचूक मारा करण्याचा प्रयत्न, फुल लेनचा प्रयत्न केला जातो गोलंदाजाकडून. या ठिकाणी डॉट आलाय आणि एक चेंडू कमी झाला. एकूण 10, आता चेंडू आहेत 7 आणि जिंकण्यासाठी 22 धावांची नितांत गरज. चेसिंग इज द कंपल्सरी फॉर द टीम ऑफ दीपरा स्पोर्ट्स येवई. आता मात्र थोडासा मोमेंटम चेंज होतोय, कारण ह्या ओमकारच्या षटकामध्ये एकच चौकार पहिला आला, त्यानंतर जे 4 चेंडू त्याने हाताळले अगदी वर्णनीय होते, अवर्णनीय, अविस्मरणीय, इनक्रेडिबल, ब्रिलियंट बॉलिंग करत असताना सामन्याला टर्न करतोय मिस्टर ओमकार. आता मात्र फ्लिक केलेला आहे, चेंडू सुसवाट वेगाने जातोय बॅकवर्ड स्पिलर रिझन कडे. 4 धावा, सामन्यामध्ये मोमेंटम. चुम्माच घेतला आणि तो चौकार तिथे अगदी प्रेक्षणीय होता आणि तो टर्निंग मोमेंट बनू शकतो का? बॉलरने टाकला तो हल्दीराम ज्युसी फुल टॉस, त्याला सॅमसन चौकार मारला आणि तो मोमेंटम बनेल का बघायचं आपल्याला. हॉटस्टार मोमेंट ऑफ द मॅच जो चौकार आला होता मनोज घाटालच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचवली 32 वर. आता येणारे चेंडू 6, जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. जीतेंगे हम खुद से वादा करो, जितना हो सके कोशिश उससे ज्यादा करो, हिम्मत ना टूटे और तकदीर भी ना रूटे, मजबूत इतना अपना इरादा करो. इरादे मजबूत होने चाहिए. हो, या ठिकाणी सेफ शॉट, फक्त फ्रंट फूट डिफेन्सिव्ह स्ट्रोक मारतोय संजयने. या ठिकाणी संयम दाखवला आणि मनोज घाटाला स्ट्राईक वरती आणलाय. संजय जोखीम घेत नाही, तो नौखा आलेला आहे, नुकताच आलाय आणि बरोबर समजदारीने मनोज घाटाला वारंवार स्ट्राईक वरती आणतोय. याला म्हणतात स्ट्रॅटेजी, रणनीती मैदानामध्ये दाखवत असताना. धावसंख्या 1ने पुढे जाते 33 वर. 17 धावांची गरज 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी दीपरा स्पोर्ट्स येवई संघाला. आपण पाहतोय विपक्ष संघ तो म्हणजे बाळ गोपाल सोनाले संघ, हायवेच्या लगत असलेली दोन्ही गावं, जो मुंबई आग्रा हायवे जातोय आणि दोन्ही पण संघांना एकमेकांचे डावपेच अगदी चांगलेच माहिती आहेत, म्हणून सामना चुरशीचा बनतोय. आणि हा फटका चुरशीचा आहे. यस, खुशीचा सामना होतोय आणि षटकार खेचलाय मनोज घाटाला ऑन फायर, सिक्सर. मनोज घाटाल जर बॅट्समन असेल
तो डोळ्यावरती पट्टी बांधून तो सुद्धा रात्री अपरात्री पहाटेच्या वेळेला सुद्धा ह्या चेंडूवरती अशा प्रकारचे फटके मारू शकतो. अशी क्षमता भरलेला क्रिकेटर आहे, ज्याला ओव्हर पिच आणि तुम्ही ज्युसी जर हाफ वॉली दिलं, फुल टॉस दिलं तर तो अशा क्रुशियल मोमेंटला का हाल करू शकतो. अगदी दशा करून टाकली चेंडूची आणि जणू काय चित्र पाहायला मिळते प्रेक्षक हो की सामन्याला उद्ध्वस्त करून टाकतोय की काय. या ठिकाणी मनोज घाटाल फायरिंग करतोय, धावसंख्या पोहोचवली आहे या षटकाराने 39 वर. 39 ऑन द बोर्ड. 50 धावांचं मोठं लक्ष असताना ते आता सोपं वाटू लागलंय. त्याचं कारण मनोज घाटाल मैदानामध्ये पूर्णपणे धीरोदत्तपणे मॅरेथॉन इनिंग साजरी करतोय, लांब लचक खेळलाय, 24 धावा नॉट आउट खेळतोय. आता 4 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी, 11 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा आता सुद्धा खोदून काढलाय आणि कॉमेंट्री बॉक्सच्या समोर अगदी फ्लॅट सिक्सर. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ हिट. मनोज घाटाल ऑन फायर. गोलंदाज 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज आहे मिस्टर विश्वनाथ. विश्वास आहे, विश्वासला स्वतःवरती विश्वास पाहिजे. स्वतःवरती विश्वास ठेव, स्वतःवरती ठेव विश्वास. घे भरारी झोकात, कळू देत्या वेड्या आकाशाला तुझीच खरी अवकात. तो विश्वास दाखवतोय मनोज घाटाल. मॅच विनिंग स्टोक केलाय, षटकार. मॅच ठोक ठोक ठोकला मनोजसाठी पुन्हा एकदा टाळ्या बनतात यार. मनोज